ती धार धार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती, ती अशी स्त्री होती की समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती अशी स्त्री होती की समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती लढत होती, ती जगत होती, ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबतच ती जगतही होती, जगण्यासोबतच ती जगतही होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती. ती स्त्रीचा सन्मान होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय, ती सावित्रीच होती, होय, ती सावित्रीच होती. नमस्कार, माझे नाव नुसरत मुबारक मुलानी, मी इयत्ता 6वी शिकते. स्त्री शिक्षणाचा वासा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला तो आज इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षराने कोरला गेला आहे. सावित्रीबाई फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई करते पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी परंतु फक्त चूल आणि साथ लाभली शब्दांची, पुस्तकाला साथ लाभली शब्दांची, अन नवपर्वाला सुरुवात जोमाने झाली, अन नवपर्वाला सुरुवात जोमाने झाली. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन, सावित्रीबाई कणा होत्या की सावित्रीबाई कणा होत्या. स्त्री शिक्षणाच्या वीणावादन करणाऱ्या दूत होत्या त्या सरस्वतीच्या, वीणावादन करणाऱ्या दूत होत्या त्या सरस्वतीच्या. आज स्त्री जगली, शिकली, मुक्त विचारात सावित्रीच्या, मुक्त विचारात सावित्रीच्या. शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या, त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या. एवढे बोलून मी ते थांबते. धन्यवाद.